राज्यातील महायुतीमधील मतभेद लपून राहिलेले नाहीयेत। 4 दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये भाजप शिवसेनेतील वाद समोर आला। तेव्हापासून पाटणा असो किंवा मुंबई, जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोरासमोर आले तेव्हा दोघांमधला तणाव आणि अबोला पाहायला मिळाला। त्याचाच पुढचा अंक मुंबईमध्ये सर्वांनी पाहिला। अमृता फडणवीसांच्या दिव्याश फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंनीही हजेरी लावली होती। मात्र इथेही या दोघांमधला विसंवाद अबोला कायम असल्याचं पाहायला मिळालं। शिंदे स्टेजवरून उतरत असताना फडणवीस उभे राहिले, पण शिंदेंनी त्यांच्याकडे बघणंही टाळलं। एरवी शेजारी बसणाऱ्या या दोन्ही नेत्यांमध्ये तर 2 खुर्च्यांचंही अंतर पाहायला मिळालं। दरम्यान शिंदे आणि फडणवीसांच्या खुर्चीतील अंतरावरती मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं। या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानींची खुर्ची ठेवण्यात आली होती। त्यावरती तशी नावं देखील लिहिण्यात आली होती। त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही दुरावा नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलं। मुंबईतील कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, तर शिंदे सेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी देखील फडणवीसांची भेट घेतली। मुंबईमध्ये अमृता फडणवीस यांच्या नेतृत्वात दिव्याश फाउंडेशनचा ग्लोबल पीस ऑनर्स 2025 हा कार्यक्रम पार पडला। गेटवे ऑफ इंडिया इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह विविध मान्यवरांनी हजेरी लावली। या कार्यक्रमामध्ये 26/11 हल्ल्यातील शहीद कमांडो सुनील जोधा यांचा सन्मान करण्यात आला। पद्मश्री राजश्री बिर्ला आणि शाहरुख खान यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला। दरम्यान पहलगाम हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीय देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। में सकारात्मकता तैयार करे, ये भी बहुत जरूरी है। और उसी सकारात्मकता को तैयार करने वाली श्रीमती नीता अंबानी, जो एक प्रकार से पीस एम्बेसडर के रूप में काम करती है, उनका भी आज यहाँ पर सत्कार हो रहा है। कोई दीवार हमें अलग नहीं कर सकती, हम एक है तो हम सेफ है। दरम्यान या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार फटकेबाजी केली। मुख्यमंत्री इकडे आहेत, पण त्यांच्या घरच्या होम मिनिस्टर अमृता वहिनीच आहेत, बरोबर आहे ना? आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, होम मिनिस्टर आहेत, परंतु घरी अमृता वहिनीच होम मिनिस्टर आहेत। हे देवेंद्रजी नाकारू शकत नाहीत। तर याच कार्यक्रमात नीता अंबानी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ही मराठीमधून केली आहे। क्रीडा आपल्याला एकत्र आणते, कला आपल्याला ताकद देते, संस्कृती आपल्याला जोडते। These are India's timeless gifts to the world. जय महाराष्ट्र, जय हिंद। मुंबईत असलम शेख विरुद्ध भाजप या वादाचा दुसरा अंक पाहायला मिळाला। असलम शेख हे पाकिस्तानचे अवलाद असल्याचं वादग्रस्त वक्तव्य अमित साटम यांनी केलेलं होतं। यावरून हा वाद झालाय। अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्ते हे आमने-सामने आले। यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। यानंतर पोलिसांनी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। यानंतर वर्षा गायकवाडांनी त्यांची भेटही घेतली। दरम्यान असलम शेख यांनी मंगलप्रभात लोढा यांना धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली। यानंतर अमित साटम यांनी पाकिस्तानचे अवलाद असा असलम शेख यांचा उल्लेख केला। यावरूनच हा वाद पेटलेला होता। मुंबईच्या अध्यक्षांच्या माध्यमातून जी बेताल वक्तव्य होतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की त्याने जे आहे त्याने काय सांगितलं की पाकिस्तानाची औलाद कोणाला सांगितलं, ज्यांनी ह्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मंत्रिपद केलं आणि देशाचं संविधानिक पद त्याने त्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी ते आहे, त्याचबरोबर ते सन्माननीय आमदार आहेत। अशा व्यक्तीबद्दल तुम्ही असं बोलताय की अमित साटम सातत्याने हे धर्मांग वातावरण त्या ठिकाणी द्वेष का निर्माण करतात? मुंबईमध्ये आपण बघतो की प्रांतवाद, भाषावाद, जातवाद आणि धर्मवाद याच्यावरतीच हे त्या ठिकाणी घेऊन जाण्याचं काम करतात। दरम्यान अमित साटम यांनी काय वक्तव्य केलं होतं आणि असलम शेख यांनी काय पलटवार केलाय पाहूयात। आपल्या माध्यमातून आम्ही असलम शेखला सांगू इच्छितो की असलम शेख, आपल्यासारख्या पाकिस्तानच्या औलादीला आम्ही अजिबात भीक घालत नाही। तुम्ही ज्या प्रकारे मालवणी पॅटर्न त्या मालाडमध्ये जो चालवलेला आहे, तो मालवणी पॅटर्न उकडून फेकल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही।
आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारखी हिरवी पिलावळ या मुंबई शहरात गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तो मूर्ख मनुष्य आहे, त्याला बोलायची काही पद्धत नाही. आणि मला तर आश्चर्य वाटतं की भारतीय जनता पार्टीने असे मूर्ख माणसाला कसं काय मुंबईचा अध्यक्ष केलेला आहे. त्याचा तुम्ही जर हिस्ट्री बघितली तर तुम्ही फक्त गुगलही केला तर ज्या पद्धतीने तो हॉकर्सला स्वतःहून मारहाण करतोय, महिलांना नाही पाहिजे तसं वक्तव्य करतोय. कुठल्याही निवडून आलेल्या माणसाबरोबर किंवा त्यांच्याबरोबर बोलायचं असेल तर कशी भाषाचा प्रयोग केला पाहिजे हे भारतीय जनता पार्टीने आणि त्यांना समजलं पाहिजे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शरद पवार ठाकरे बंधूंसोबत जाणार असल्याची चर्चा आता जोर धरताना पाहायला मिळते. महाविकास आघाडीमध्ये मनसे नको या काँग्रेसच्या भूमिकेशी शरद पवार सहमत नाहीत. तर पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करण्यावरती एकमत झाल्याची देखील माहिती आहे. तर मुंबईमध्ये एकत्र लढण्याचा काँग्रेस नेत्यांनी दिलेला प्रस्ताव पवार फेटाळणार का हे पाहावं लागेल. दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला महाविकास आघाडीत घेणार नाही. काँग्रेसचा हा व्यक्तिगत निर्णय असू शकतो. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आलेले आहेत. ही लोकच्छा आहे असं देखील त्यासाठी कोणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नसल्याचं ट्विट हे संजय राऊतांनी केलंय. शरद पवारांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. मुंबई काँग्रेसला नेमकं काय हवं आहे तेच समजत नाही, पण आम्ही चारही पक्ष एकत्र लढलो तर नक्कीच महानगरपालिकेमध्ये आमचा विजय होईल असं ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर म्हणालेल्या आहेत. माझे पक्षप्रमुख काय करतील हे मी सांगण्यापेक्षा ते स्वतः प्रेस घेऊन सांगतायत. त्यामुळे त्यांच्या भूमिका ज्या ज्या येतात त्या वेळोवेळी आपल्याला कळत जाईल. आम्ही पक्षाचे प्रवक्ते नक्की आहोत. आमच्याकडे जे काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्यावेळेला पक्षाची भूमिका काय असेल ती आम्ही मांडतो. त्यामुळे उद्धवजींकडनं जेव्हा काही आम्हाला निर्णय येतात आले की मग त्याच्यावर भाष्य. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुद्द प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री दौरा करणार आहेत. 24 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा नियोजित दौरा असणार आहे. त्र्यंबकेश्वर, शहादा, भुसावळ, कोपरगावमध्ये फडणवीसांच्या सभा होणार आहेत. हिंगोलीच्या वसमत नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी सीमा अब्दुल हाफिज यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याकडून आता प्रचाराला सुरुवात झाली आहे. आज सीमा हाफिज यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ वसमतच्या दौऱ्यावरती येणार आहेत. वसमतमध्ये सपकाळ कॉर्नर सभा घेत प्रचार करणार असून कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक सुद्धा घेणार आहेत. ठाण्यात आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंची शिवसेना ॲक्शन मोडवरती आली आहे. ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये अब की बार 100 पारचा नारा देण्यात आलाय. खासदार नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. दरम्यान महायुतीतील अंतर्गत गटबाजी खपवून न घेण्याचा इशारा शिंदे सेनेकडून देण्यात आलाय. रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हा सामना सर्वश्रुत आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत देखील दोघांचं सूत जुळलं नाहीये. यावरती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठा खुलासा केलाय. आमचे कोणतेही राष्ट्रवादी सोबत हेवेदावे नाहीत, मात्र या रायगडमध्ये जनता त्यांना ताकद दाखवेल असं उदय सामंतांनी सांगितलंय. माझ्याबरोबर कोणाचे हेवेदावे आहेत? माझ्याकडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं रत्नागिरीमध्ये स्वतंत्र उमेदवार उभे केलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही तक्रार करणारे नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं रत्नागिरीमध्ये जे उमेदवार उभे केलेले आहेत हे किती ताकदीचे आहेत, किती कुवतीचे आहेत हे जनता ठरवणार आहे. त्याच्यामुळे आम्ही आकांतांडव करत नाही आणि महायुती टिकण्याचा प्रयत्न करतो. पण माझ्याकडे देखील गुहागरमध्ये देखील अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं फॉर्म भरलेले आहेत. त्याच्यामुळे मला त्याचं काही दुःख नाही, उलट त्या उमेदवारांना माझ्या शुभेच्छा आहेत. ऐन निवडणुकीच्या काळामध्ये चिपळूणमध्ये पुन्हा भास्कर जाधवांची नाराजी पाहायला मिळते. ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार मैदानात असताना देखील भास्कर जाधव शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. विशेष म्हणजे काल सकाळपर्यंत चिपळूणमध्ये पक्षानं उमेदवार दिलाय हेच माहिती नसल्याचं सांगत भास्कर जाधवांनी नाराजी हे उघडपणे बोलून दाखवली आहे. आमच्या पक्षाचा उमेदवार आज रिंगणामध्ये राहिला आहे हे मला आज सकाळी कळलं. मला हे माहीतच नाही की आमच्या पक्षाचा माणूस याच्यामध्ये रिंगणामध्ये आहे हे मला माहीतच नाही. आता ठीक आहे, मतदान होईपर्यंत
राजकारणामध्ये अनेक गोष्टी त्या घडत असतात. राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडवण्याला संधी असते. राजकारणामध्ये अनेक वेळेला समजुतीनं वागण्याची संधी चालून आलेली असते. त्यामुळं जरी काही एखादा कोणाचा उमेदवाराचा फॉर्म राहिला असेल तर याचा अर्थ काही आघाडीमध्ये वितुष्ट आलं असं मी मानत नाही. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदेंची शिवसेना ऍक्शन मोडवरती आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्षाकडून दिग्गजांची नियुक्ती करण्यात आलेली असून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आमदार खासदार मैदानात उतरणार आहेत. दरम्यान खासदार नरेश म्हस्केंकडे ठाणे, नवी मुंबई आणि पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. एकूण 40 ठिकाणी जिल्हा संपर्क प्रमुख पदाची घोषणा ही शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. रायगडमधील श्रीवर्धन मतदारसंघात शिंदे सेनेला धक्का बसलाय. शिंदे सेनेचे तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले आणि संपर्क प्रमुख स्वप्नील चांदूरकरांनी कार्यकर्त्यांसह अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी प्रसाद बोर्लेंची शिवसेनेमधून हकालपट्टी करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ आल्हाद कलोती हे चिखलदरा नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आलेत. यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. चिखलदऱ्यामध्ये हिंदू मुस्लिम एकोप्यानं राहत असून माझ्या आडून मुख्यमंत्र्यांवरती चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा पलटवार हा आल्हाद कलोतेंनी केलाय. कसं आहे, राजकीय कॅमेरा समोर आला आणि हे आला की काहीही बोलण्यात काही अर्थ नाही. सगळ्यांना मुख्यमंत्र्यांची प्रतिमा माहिती आहे, त्यांना स्वतःलाही माहिती आहे. फक्त काहीतरी हेतुआरोप करायचे आणि मला माझ्या आडून मुख्यमंत्र्यांवर चिखलफेक करण्याचा जो प्रयत्न आहे, त्यांनी एक लक्षात ठेवा की ते स्वतःची घरसुद्धा काचेची आहेत. शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी भाजपचे नगरसेवक पळवल्याचा दावा केला जातोय. पैशांच्या बळावरती फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्या लोकांना जनता त्यांची जागा दाखवेल अशी प्रतिक्रिया भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी दिलेली आहे. तसंच कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी तक्रार करणार असल्याचं मुटकुळे यांनी म्हटलंय. संतोष बांगर अनेक काळे धंदे करतात आणि त्या काळ्या धंद्यातून कमवलेला पैसा जनतेला वाटप केला जातोय असा धक्कादायक आरोप भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केलाय. नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी जरी माघार घेतली तरी जनता त्यांना माफ करणार नाही आणि असे फोडातोडीचं राजकारण जे करतात लोक पैशाच्या बळावर, त्यांना जनता त्यांची जागा दाखवणार आहे. अनेक व्यवसाय जे आहेत काळे धंदे ते स्वतः करतात, तोच पैसा आता जनतेला ते वापरू लागलेत. दरम्यान यावरती शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी उत्तर दिलंय. गुंडा असतो तर लोकांनी भरघोस मतांनी मला निवडून दिलं नसतं. माझ्या आणि मुटकुळे यांना पडलेल्या मतदानात तफावत आहे, ते त्यांनी बघावी अशी प्रतिक्रिया ही शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी दिली. गुंडाराज संपवला पाहिजे, त्यासाठी साहेब सीएमचा वगैरे टाकला पाहिजे. मला वाटते कोण गुंडा आणि कोण चांगलं हे येणाऱ्या 3 तारखेला ही हिंगोली शहरातली माझी मायबाप जनता दाखवून देईल. ठाण्यात मतदार याद्यांमध्ये घोळ असताना निवडणूक अधिकारी लग्नात व्यस्त असल्याची टीका मनसे नेते अविनाश जाधवांनी केली आहे. जाधवांनी निवडणूक कार्यालयामध्ये धडक दिलेली असता निवडणूक अधिकारी बाळू पिचड ऑन ड्युटी लग्नाला गेल्यानं संताप व्यक्त केला जातोय. नगरपरिषद निवडणूक प्रचारादरम्यान परभणीच्या पाथरीमध्ये मोठा वाद झाला. शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे मोठा तणाव निर्माण झालेला होता. पोलिसांनी तातडीनं बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान शिवसेनेचे नेते मेहराज खान यांच्या तक्रारीनंतर काँग्रेसचे उमेदवार जुनेद खान दुर्राणी यांच्यासह 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रचार संपल्यानंतर त्या ठिकाणी आमची बैठक संपल्यानंतर आम्ही सगळे जात असताना अचानकपणे शिवसेना शिंदेचे कार्यकर्ते सईद खान त्यांचे सगळे सहकारी यांनी अचानकपणे हमला केला आणि आमच्या कार्यकर्त्याला मोठ्या प्रमाणावर त्यांनी दगडफेक, लाठी काठ्याने मारहाण करून एक कार्यकर्त्याला चाकूने मारहाण केली. याचा अर्थ असा आहे हे प्रीप्लॅन हमला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कसा राहावा याच्यासाठी मदत करण्यापेक्षा ते फोन करून सांगतात
की तुम्ही शिवसेना शिंदे सहित खाला मदत करा. नंदुरबारच्या नवापूर नगरपालिकेसाठी स्थानिक आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगेंना गुजरात पोलिसांनी अचानक अटक केली आहे. बडोगेंवरती दारू तस्करीचे अनेक गुन्हे दाखल होते, यामुळेच बडोगेंना अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तर गुजरात पोलिसांनी महाराष्ट्रात येऊन ही कारवाई केलेली असली तर या कारवाईनंतर स्थानिक पोलिसांना कुठलीच माहिती नसल्याचंही सांगण्यात येत आहे. कोल्हापूरच्या कागल नगरपालिका निवडणुकीमध्ये मुश्रीफ आणि घाटगेंना टक्कर देण्यासाठी ठाकरेंची शिवसेना मैदानात उतरली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं नगराध्यक्षपदासह 9 सदस्यांचं पॅनल जाहीर केलंय. दरम्यान कागल नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रचार करणं अवघड झालेलं असून कागलला संवेदनशील मतदारसंघ जाहीर करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख विजय देवणे यांनी केली आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना मी विनंती करणार आहे की कागलचे नगरपालिकेचा जो एरिया आहे तो सेन्सिटिव्ह संवेदनशील म्हणून जाहीर करा, कारण या ठिकाणी कोणत्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या 8 ते दिवसामध्ये कोणताही घातपात होण्याची शक्यता आहे. नंदुरबारच्या तळोदा नगरपालिकेवरती पुन्हा भाजपचीच सत्ता येणार असा विश्वास आमदार राजेश पाडवी यांनी व्यक्त केलाय. तळोदा पालिकेसाठी आमदार राजेश पाडवी प्रचाराच्या मैदानामध्ये उतरलेले असून आम्ही अनेक विकासाची कामं केलेली असून आणखी कामं करायची बाकी असल्याचं पाडवी म्हणाले. भंडाऱ्यात नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मधुरा मदनकरांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मदनकरांनी समर्थकांसह डोअर टू डोअर प्रचार करण्यावर भर दिलाय. तर भंडारा शहराच्या विकासाचा मुद्दा घेऊन प्रचार करणार असल्याचं मधुरा मदनकरांनी सांगितलंय. बीडच्या परळी नगरपरिषद निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी अंधारे यांनी वैद्यनाथला उमेदवारांसह रुद्राभिषेक करत महाआरती देखील केली. यानंतर महापुरुषांना अभिवादन करून त्यांनी मोंढ्यातील हनुमान मंदिरामध्ये प्रचाराचे नारळ फोडले. तसंच यावेळी त्यांनी परळीतील सदस्यांचा पाढाही वाचून दाखवला. पालिका निवडणुकांआधी वर्ध्यामध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. सक्षम आणि इच्छुक उमेदवारांना उमेदवारी न दिल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप करत वर्ध्याचे उपजिल्हा प्रमुख निहाल पांडे यांनी पदाचा राजीनामा दिलाय. नगरपरिषद निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनेक ठिकाणी उमेदवारच उभे करता आलेले नाहीत. अनेक कार्यकर्त्यांची इच्छा असताना मुंबई तसंच वर्धा जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या गटबाजीच्या राजकारणामुळे इच्छुक उमेदवाराला एबी फॉर्म देण्यात आलेले नाहीयेत. यामुळे संतप्त झालेल्या वर्धा विधानसभा प्रमुख निहाल पांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. एबी फॉर्म पक्षाचे हे उपजिल्हा प्रमुख म्हणून माझ्याकडे येणं याची जबाबदारी होती पूर्णपणे. पण ते कुठंतरी एबी फॉर्म जो आहे येणारी होते, सगळं चर्चा झाली होती. पण वेळेवर कुठं काय राजकारण शिजलं आणि काही व्यवहार शिजला माहीत नाही. एबी फॉर्म माझ्याकडं न येता ते गायब झाले. काही वरिष्ठ पातळीचे जो नेते आहे जिल्हा स्तरचे आणि एक मुंबईचे वरिष्ठ नेते आहे, त्याच्यामुळं हे पूर्ण वर्धेत नेहमी ते हस्तक्षेप करत राहते माझा खच्चीकरण करण्यासाठी. म्हणून त्यांनी आज कार्यकर्त्याचं नुकसान करून टाकलं आहे, संघटनेचं पूर्णपणे नुकसान केलं आहे. यामुळं कार्यकर्त्यांसाठी मी हे राजीनामा देत आहो. अहिल्यानगरमधील संगमनेर विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीची स्थापना करण्यात आली. पक्षचिन्हाऐवजी सिंह या निशाणावरती बाळासाहेब थोरात यांची संगमनेर सेवा समिती निवडणुकीच्या रिंगणात आहे. काँग्रेसमधून निलंबित असलेले नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काल संगमनेर शहरामध्ये संगमनेर सेवा समिती या प्रचार कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या प्रचार कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गडचिरोलीमध्ये भाजपच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी अतुल मल्लेलवार यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आगामी निवडणूक शहरातील नागरिकांच्या विकासाची निवडणूक असून जाहीरनाम्यामध्ये गडचिरोली शहरातील विकासाच्या 27 योजना पूर्ण होतील असं आश्वासन बावनकुळे यांनी दिलंय.
शेतीमध्ये एआयचा वापर केल्यानं पीक उत्पादन क्षमता लक्षणीय वाढेल असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलंय। एआयच्या मदतीनं पाणी आणि खतांचा काटकसरीनं वापर करून शेती उत्पादन वाढवता येतं। सोबतच संत्रा, तूर, हरभरा यांच्यासारख्या पिकांमध्ये संभाव्य रोग आणि कीटकांचं व्यवस्थापन करण्यासाठी देखील एआयचा वापर हा फायदेशीर ठरेल असं मत हे नितीन गडकरींनी मांडलेलं आहे। तसंच विदर्भामध्ये कृषी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी 3 ते 4 हजार शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन केल्या जातात। शेतकऱ्यांनी देखील शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून काम करावं असं आवाहन नितीन गडकरींनी केलंय। नागपुरात ॲग्रो व्हिजन या कृषी प्रदर्शनामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नितीन गडकरी हे बोलत होते। एआय म्हणजे डिफेंस पासून तर ऑल टाइप याच्यात त्याचा उपयोग है आणि कभी आप अलग से उसका अध्ययन करिए। कंस्ट्रक्शन में आता हमें NHI में शुरू किया, हमें घर में बैठकर पता चल गया कौन सा गड्ढा कहाँ पड़ा है, किसने अतिक्रमण किया है। इससे ये बहुत ही मेडिकल साइंस से लेकर सब में है, पर हमारे लिए एग्रीकल्चर इम्पॉर्टेंट है क्योंकि सोशली, इकोनॉमिकली, एजुकेशनली बैकवर्डनेस जहाँ सबसे ज़्यादा है। अभी जैसे CNG पर ट्रैक्टर है, पहले अभी इथेनॉल पर है, फिर अभी हाइड्रोजन का तैयार हो रहा है, इलेक्ट्रिक का है, तो डीजल 1 लाख रुपए बचत है किसान। अब वो ट्रांसपोर्ट करेगा तो नेचुरली कॉस्ट सेविंग होगी। तो ये फार्मर प्रोड्यूस कंपनी बनाकर विदर्भ में अभी ये संख्या 3-4 हजार कंपनी बन चुकी है। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या माजलगाव इथं धावती भेट दिली। यानंतर ते धारूरकडे जात असताना त्यांच्या ताफ्यात गाडीचा अपघात झालाय। त्यांच्या ताफ्यातील अग्निशमन दलाच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हे वाहन शेजारच्या खड्ड्यामध्ये उलटलंय। यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकी चालकाचं देखील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी स्लिप होऊन पती पत्नी हे गंभीर जखमी झाले। यावेळी दुचाकीवरती असलेले त्यांची 2 मुलं ही देखील जखमी झाली आहेत। भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मानधनाचा विवाह मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये सिने संगीतकार आणि निर्माता पलाश मुच्छल सोबत आज पार पडणार आहे। सांगलीतील समडोळी गावाच्या हद्दीत असलेल्या फार्म हाऊसमध्ये आज विवाह सोहळा हा पार पडणार आहे। स्मृतीच्या विवाहाचं निमंत्रण मोजक्याच लोकांनाच देण्यात आलेलं असून यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर BCCIचे अध्यक्ष जय शहा, राहुल द्रविड, VS लक्ष्मण, सिने अभिनेता जॅकी श्रॉफ, सोनू निगम, विराट कोहली, अनुष्का शर्मा या देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर या विवाह सोहळ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघातील स्मृतीचे सहकारी खेळाडू शुक्रवारीच सांगलीमध्ये दाखल झालेत। स्मृती मानधना आणि पलाशच्या लग्न सोहळ्याच्या ठिकाणी सांगली पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकानं तपासणी केली। काल मेहंदी आणि संगीत कार्यक्रम पार पडला। अनेक महिला खेळाडूंसह मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि याच मेहंदी कार्यक्रमाचं काही खास क्षण आता समोर आलेले आहेत। कल्याणमध्ये अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। अर्णव खैरेला रेल्वेमध्ये मारहाण करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसंच या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे 2 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत। रेल्वे पोलिसांच्या मदतीनं गुन्ह्याचा तपास सुरू आहे। दरम्यान मराठी बोलता येत नाही का या कारणावरून लोकल ट्रेनमध्ये अज्ञात लोकांनी अर्णवला मारहाण केलेली होती आणि यानंतर मानसिक तणावामधून अर्णवनं राहत्या घरीच आत्महत्या केली होती। तमाम मराठी जनता आणि मुंबईकर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना प्रश्न विचारते की तुम्ही आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता ज्या प्रकारचं विष या समाजामध्ये आपण पसरवताय आणि त्याच्यामुळे आज एका मराठी तरुणाला, मराठी युवकाला आपला जीव गमवावा लागला। येणाऱ्या काळामध्ये मराठी माणूस आणि मुंबईकर तुम्हाला कदापि माफ करणार नाही। यहाँ का रहने वाला बच्चा जो महाराष्ट्रियन है, जिसको मराठी आती भी है, अगर उसने हिंदी 2 लफ्ज बोल दिया तो उसको इतना मारा गया कि प्रेशर में आकर उसने आत्महत्या कर लिया। ये देश में रुकना चाहिए। महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर खराब हो रहा है। मैं मुख्यमंत्री से कहना चाहता हूँ, अब आखिर हो गया है, अब बंद किए इस तमाशे को और तुरंत जो है ना ऐसे लोगों पर कार्रवाई कीजिए। किसको जिम्मेदार ठहराते? मनसे पार्टी ने शुरू किया, मनसे को जिम्मेदार ठहराता हूँ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.